संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्यांची अवस्था जर बघितली की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, आपण जर बघितलं इचलकरंजी सांगलीला जोडणारा व कोल्हापूरला जोडणाऱ्या या रस्त्यांची अवस्था अक्षरशः चाळण झाली आहे। जीव मुठीत घेऊन वाहनधारक आपला गाड्या घेऊन जात आहेत। याच ठिकाणी जवळजवळ अपघात होऊन काही नागरिकांनी आपला जीव गमावलेला आहे। गेल्या वर्षी हा रस्ता बांधकाम खात्याने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून केला होता, पण दरवर्षी याच ठिकाणी खड्डे पडतात। त्यामुळं एकदाच का खर्च करून रस्ते चांगले करत नाही असा सवाल सध्या वाहनधारक करत। आपण जर बघितलं जीव मुठीत धरून वाहनधारक त्यातनं आपले वाट काढत जात असतात, पण दरवर्षी प्रशासन या रस्त्यांवर हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा खड्डे काही चांगले होत नाहीत। पण रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे मात्र समजू आजपर्यंत शकले नाही। आपण जर बघितलं तर ह्या रस्त्याची अवस्था बघितली तर अर्धा फूट खड्डा आहे। आता एक मावशी चालत वाट काढत चाललं, हा मेन रस्ता आहे शहराला जोडणारा, पण रस्त्यात खड्डे असल्यामुळे वाहनधारक असू दे पदचारी चालू असू देत त्यांना कुठेतरी मार्ग काढत असताना अक्षरशः जीवाची कसरत करावी लागत आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर ह्या चौकामध्ये या रस्त्याची चाळण भयानक मोठ्या प्रमाणात झालेली आहे। एका बाजूला जर बघितलं तर सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, इचलकरंजी असू दे, पूर्ण हायवे असू देत, जे छोटे मोठे रस्ते असू देत, ते सगळे रस्ते पूर्ण रस्त्याची चाळण झालेले। हे रस्ते चांगल्या दर्जाचे बांधावेत आणि वाहनधारकांची सुटका खड्ड्यातून करावी अशी मागणी सध्या वाहनधारकातून होईल आहे। कॅमेरामॅन शशांक रावचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या वाहनधारक विचारायला आहेत। काय सांगाल, पावसामुळे दरवर्षी रस्ते खराब होतात, त्यातनं तुम्ही वाट काढत जात आहे, काय वाटते तुम्हाला? काय आता कंबारड गेली सगळी, इथे ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। इथे यायला इथे बरोबर ST इथंच थांबते, त्यामुळे सगळंच ट्रॅफिक जाम होते। खड्ड्यामुळे काय वाटते तुम्हाला? खड्ड्यामुळे तर यायला जायला तर लई अवघड झालं। खड्डे केवढे मोठे आहेत? मोठे नाही, खड्डा नव्हती, डबरा आहे मोठा, त्यातनं रोज कसरत करावी लागते तुम्हाला? होय होय, त्यामुळं कसरत केल्यामुळं काय कमरेला त्रास वगैरे काय? होय, गाडीचं पण नुकसान, आमचं बी नुकसान होतंय। आणि काय सांगाल शासनाला की रस्ते दरवर्षी कोट्यवधी खर्च करून चांगले करा, परत खड्डे पडतात, यामुळे भ्रष्टाचार होतोय असं वाटतं? होय होय, मी ह्यात मुरुम टाकलेत, पावसाळ्याच्या वेळेला मुरुम टाकल्यात खड्ड्यात, ते सगळा चिखलच झालाय। हे होते आपल्यावर वाहनधारक यांनी सांगितले की या खड्ड्यांमुळं आमची कंबरड जाते, आमची गाडी मोडते, सर्वसामान्य लोकांच्या या व्यथा आहेत की रस्ते चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी सध्या वाहनधारक करत आहे। कॅमेरामॅन सुशांत रावचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।